वाल हे असं पीक आहे की ते आपण भाताचं पीक हे उभं असताना म्हणजे भाताचं पीक तयार झाल्यावरती त्या पिकात टोकन पद्धतीने याची लागवड करून हे पीक घेऊ शकतो। तसंच पूर्णपणे भाताची कापणी झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भात पीक कापणी झाल्यानंतर या पिकाचीही लागवड करू शकतो। जर का खरीप हंगाम नंतर म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात भात कापणी झाल्यानंतर या पिकाची लागवड करायची असेल तर जमीन चांगली काळी मध्यम कसदार जमीन हवी। जमिनीची खोल 2 ते 3 वेळा नांगरट करावी। ढेकळं पूर्णपणे फोडून घ्यावी। 5 टन कुजलेलं शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत चांगलं मिसळावं आणि त्यानंतर साधारण 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा 30 बाय 20 सेंटीमीटर 30 बाय 30 सेंटीमीटर या तिन्ही प्रकारात आपण याची लागवड करू शकतो। साधारण एका हेक्टरी 35 ते 40 किलो बियाणं लागतं। बियाणं पेरण्यापूर्वी त्याला थायरम आणि रायझोबियम याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक असतं। 2.5 ग्रॅम प्रति किलो ह्या थायरम या बुरशीनाशकाची याच्यावर प्रक्रिया करावी। बुरशीनाशकाच्या प्रक्रियेनंतर साधारण 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात रायझोबियमची याच्यावर बीज प्रक्रिया करावी। त्यानंतर बियाणं हे सावलीत ठेवावं आणि लगेच पेरणीला सुरुवात करावी। पेरणी करतेवेळी साधारण याला 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद या खतांची आवश्यकता असते। यातलं नत्र हे अर्ध पेरणीच्या वेळी द्यावं आणि स्फुरद हे पूर्णपणे आणि अर्ध नत्र हे पेरणीच्या वेळी द्यावं आणि राहिलेला अर्ध्या नत्राचा डोस हा साधारण पीक फुलोऱ्यात येतं त्यावेळी याला द्यावा। बियाणं पेरल्यानंतर याला लगेच पाणी द्यावं। पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसात बियाणं उगवून येतं। जर का उगवण शक्ती कमी असेल तर आपण 3 ते 4 दिवसांनी लगेच याचे पुनर्बियाण्याची पेरणी करावी जेणेकरून झाडांची संख्या ही व्यवस्थित आपल्याला राखता येईल। त्यानंतर 1 ते महिनाभर पूर्णपणे पीक हे तणमुक्त ठेवावं। हे तणमुक्त ठेवण्यासाठी वेळोवेळी कोळपणी निंदणी किंवा जो विडर आहे त्याच्या सहाय्याने आपण याची तणमुक्त पीक ठेवावं। पीक ठेवल्यानंतर साधारण हे 105 दिवसाचं पीक आहे म्हणजे 1.5 ते 2 महिन्यापासून याला फुलोऱ्याला सुरुवात होते। फुलोऱ्याला सुरुवात झाल्यानंतर याच्यावरती फुलकिडे थ्रिप्स किंवा मावा या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। वेळोवेळी जसे आपल्याला किडींचा प्रादुर्भाव दिसेल तसा वेळोवेळी या किडींचा बंदोबस्त करणं हे अतिशय आवश्यक असतं। आता याची काढणी कधी करावी? साधारण शेंगा तयार झाल्यानंतर म्हणजे शेंगा पिवळसर झाली की याची काढणीला शेंग तयार झाली किंवा पीक काढणीला तयार झालं। जसजशा शेंगा तयार होतील तसतसं शेंगांची काढणी करावीत आणि त्या उन्हात वाळवाव्यात। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या पिकाच्या 2 जाती विकसित केलेल्या आहेत, कोकणवाल 2 आणि कोकणवाल 3। कोकणवाल 2 या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे 105 दिवसात ती तयार होते। याचं साधारण हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न मिळतं आणि ही जी 2 जाते ती थोडीशी पसरट आहे। त्याला पर्याय म्हणून कोकणवाल 3 ही जात विकसित केलेली आहे। ही जात ही सरळ वाढणारी जात आहे आणि या जातीचं उत्पन्न हे साधारण 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। ही जातही 110 दिवसात तयार होते। शेंगा जसजशा तयार होतील तसतशा पूर्ण शेंगा काढाव्यात, त्या वाळवणी करावीत आणि पूर्ण शेंगा तयार झाल्यानंतर झाड बुंदासह कापून घ्यावं। त्याच्या शेंगा वेगळ्या कराव्यात, शेंगा वाळवाव्यात। शेंगा वाळल्यानंतर त्याच्यापासून दाणे अलग करण्यासाठी काठीच्या सहाय्याने ते हलकेच दाणकून त्यातून दाणे वेगळे करावेत। दाणे वेगळे केल्यानंतर ते दाणे उन्हात चांगले 2 ते 3 दिवस वाळवावेत। त्याच्यातलं आर्द्रतेचं प्रमाण हे 8 ते 10% असलं पाहिजे। ते वाळवणी झाल्यानंतर आपल्याला जर का बियाणं म्हणून ठेवायचं असेल तर ते कीटकनाशकाचा वापर करून ते संरक्षित करून ठेवावं किंवा हवाबंद डब्यात किंवा पिशवीत हे व्यवस्थित पॅकिंग करून ठेवावं जेणेकरून आपल्याला पुढल्या वर्षी ते लागवडीसाठी उपयुक्त होऊ शकतं। ह्या वालाच्या शेंगा ह्या शेंगांची भाजी केली जाते। तशीच हल्ली जे मडक्यात हे करून मुंगा पार्टी जी केली जाते त्यासाठी या शेंगांनाही खूप प्रमाणात मागणी आहे की ज्याचे शेंगा दाणे यापासूनही चांगलं उत्पन्न मिळतं। तसेच हा राहणारा जो कडबा आहे शेंगा काढून झाल्यावरती ते झाड आहे ते गुरांना सकस खाद्य म्हणूनही चांगलं उपयोग येतं। त्यामुळे कोकणातले जे शेतकऱ्यांसाठी हे एक पीक
हे नक्कीच वरदान म्हणून आहे। हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।